श्रीकृष्ण दामणकर. 2022 मध्ये मी अधिकृत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला. अधिकृत होता, पण त्याच्या अगोदर 10 वर्ष अगोदरच मी या पक्षावर विश्वास म्हणजे नरेंद्र मोदी निवडून यायच्या अगोदर देखील माझा ह्या पक्षावर विश्वास बळकट झालेला. कारण की मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना जेव्हा वोटिंग चालू होतं मनोहरभाई पर्रीकरांचं, तेव्हा मी ते एक उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघितलेला. तेव्हा काँग्रेसचं सरकार बळकट होतं आणि त्याच्यामधून म्हणजे बिर्याणी सरकार म्हणायचं, आणि मनोहरभाई पर्रीकरांचं हे वडापाव सरकार. म्हणजे कार्यकर्ते नुसते वडापाव खाऊन सगळीकडे काम करायचे आणि त्यांना निवडून आणायचे पणजी शहरामध्ये. सो ते सगळं बघताना म्हणजे आपण हा पैशाच्या जोरावर इलेक्शन रोज लढवता येणार नाही, हे महत्वाचं आहे. आणि आपण काम जनतेचं करून व्यवस्थित सगळे स्कीम त्यांना देऊन, मग काही बारीक बारीक समस्या, आता ही गटाराची समस्या ही अगोदर व्हायलाच पाहिजे होती. जो इकडे माजी नगरसेवक आहे तो इकडे 30 वर्ष राहून ह्या बारीक समस्या जर इकडे लोकांच्या करू शकला नाही तर मग पुढे आणि कायच त्याला विजन नसणार आणि तो पुढे देखील काहीच करू शकणार नाही. कितीही आश्वासनं दिली, नुसतं नगरपालिकेत गेलं आणि 5-6 टर्म नगरसेवक झालं म्हणून होत नाही. लोकांची जेव्हा तुम्ही कामं करणार तेव्हाच तुम्ही हक्कानी म्हणू शकतात मी फिक्स नगरसेवक म्हणून. हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि हा बदल या ठिकाणी घडवून मला एक संधी तुम्ही दिली तर 100% पुढच्या इलेक्शनला मला तुमच्या घरी पण यावं नाही लागणार. 100% तुम्हीच मग कमळला, आणि माझं चिन्ह पण एकच राहणार, कमळ कमळ कमळ. तिन्हीकडे कमळच तुम्ही देणार 100%.